अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। तामगाव येथील DMR फाउंडेशन संचलित श्री स्वामी समर्थ सेवा व बाल संस्कार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सोहळा अत्यंत उत्साहात, भक्तिमय वातावरणात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत साजरा करण्यात आला। या सोहळ्यासाठी सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। धार्मिक विधी आणि महापूजन उत्सवाची सुरुवात पहाटेपासूनच झाली। सेवा केंद्रांचे संस्थापक व मार्गदर्शक रणजित दुर्गुळे आणि अध्यक्षा मीनाक्षी दुर्गुळे यांच्या हस्ते श्री स्वामींच्या पादुका, उत्सव मूर्ती आणि प्रतिमेस शास्त्रोक्त पद्धतीने अभिषेक घालण्यात आला। त्यानंतर होम हवन आणि स्वामी याग पूजन करण्यात आले। दुपारी 12:15 भजनाच्या गजरात आणि पुष्पवृष्टीमध्ये स्वामींचा प्रकट दिन सोहळा मोठ्या थाटात पार पडला। प्रकट दिनानिमित्त सायंकाळी 4:30 गावातून भव्य दिंडी सोहळा काढण्यात आला। यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता। टाळ मृदुंगाच्या आवाजाने संपूर्ण तामगाव दुमदुमून गेले होते। रात्री आयोजित केलेल्या सोंगी भजन कार्यक्रमाने भक्तांचे विशेष लक्ष वेधून घेतले, ज्यासाठी मोठी गर्दी उसळली होती। सायंकाळच्या आरतीनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। गावातील आणि परिसरातील सुमारे 1250 स्वामी भक्तांनी सहकुटुंब महाप्रसादाचा लाभ घेतला। हा सोहळा यशस्वी करण्यासाठी ट्रस्टच्या अध्यक्षा मीनाक्षी दुर्गुळे, उपाध्यक्ष संगीता पाटील, सेक्रेटरी मालती सावंत, अन्नछत्र मंडळाच्या अध्यक्षा धनश्री देसाई, उपाध्यक्षा रेखा नरुटे आणि कार्याध्यक्ष अनिल खामकर यांनी विशेष परिश्रम घेतले। तसेच जितेश तटकरे, अजय देसाई, युवराज देसाई, संदेश दिवेकर, समर्थ दुर्गुळे यांच्यासह सर्व विश्वस्त व संचालक मंडळाने मोलाचं सहकार्य केलं। कार्यक्रमाच्या शेवटी संस्थापक रणजित दुर्गुळे यांनी उपस्थित सर्व मान्यवर आणि स्वामी भक्तांचे आभार मानले। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।